रखवालदार चोराच्या भूमिकेत शिरला आहे आणि चोरांच्या मदतीनं विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न करतो। TN शेषनचा अभ्यास सध्याच्या निवडणूक आयोगानं करायला हवा। त्यांनी कशाप्रकारे काम केलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांनी कशाप्रकारे आदर्श आचारसंहितेचं पालन करायला लावलं पक्षाने, याचा अभ्यास केला पाहिजे निवडणूक आयोगानं। नरेंद्र मोदी, अमित शहा हे अजरामर नाहीत, त्यांनासुद्धा केव्हा तरी जायचं आहे सत्तेवरून आणि या जगातून, हे लक्षात घ्या। हे निवडणूक आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्याने समजून घेतलं पाहिजे। लोकशाही टिकली तर देश टिकेल, पण आज काल आम्हाला त्यांनी रस्त्यावरती अटक केली, आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन डिटेन करण्यात आलं, आमच्या अटकेचे कागदपत्र करायलाही उशीर झाला, त्याच्यामुळे आम्ही पार्लमेंटला पोचू शकलो नाही आणि त्या काळात त्यांनी सगळी बिलं मंजूर करून घेतली। म्हणजे किती कारस्थान हे सरकार करतं आहे। देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे सरळ मार्गाने सत्तेवरती आलेले नाही आहेत, यांनी लांड्या लवाड्या करून हे सत्तेवरती आले। नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये जर 3.5 लाख मतं वगळली जात असतील, याचा अर्थ या गटाला गडकरी यांच्यासारख्या स्पष्टवादी परखड नेत्याचा पराभव घडवून आणायचा होता, पण लोकांनी तो पराभव घडू दिला नाही नागपुरात, हे लक्षात घ्या। मी वारंवार सांगतो।